फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लिप्पन आर्ट. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, लिप्पन आर्ट करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला एखादा MDF बोर्ड घ्यावा लागेल, त्यासाठी मोल्डिंग क्ले आणि मग नंतर मिरर कटआउट्स. आपण हे सर्व काही यूज न करता घरच्या साहित्यामध्ये अवेलेबल असलेले आपण आज लिप्पन आर्ट बनवणार आहे. जसं की आज आपण बनवणार आहे या कार्डबोर्डपासून आपण लिप्पन आर्ट. छानसं जे वॉल हँगिंग, एखादा कॉर्नर तुम्हाला सुशोभित करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि त्यासाठी आपण यूज करणार आहे रांगोळी. त्याच्याने खूप छान सुंदर टेक्स्चर येतं. हे बघा, खूप छान वाटतं. टेक्स्चर खूप सुंदर आहे, मस्त असं शाईन करतं. रांगोळी जशी शाईन करते तसं खूप छान सुंदर शाईन करतं. आणि आपण हे असं हे कार्डबोर्डच्या सहाय्याने केलं आहे आणि त्यात मिरर कटआउट्स लावले. खूप सुंदर वाटतं. फ्रेंड्स, तुम्हाला अजून मला एक सांगायला आवडेल की हे बघा, हे जो एलिफंट आहे हे सुद्धा एक लिप्पन आर्टचा प्रकार आहे. हे मी हा व्हिडिओला पण तुम्ही भरभरून सपोर्ट दिला. इट्स अमेझिंग, अडोरेबल, खूप जास्त सुंदर आहे. हे माझं बेस्ट क्राफ्ट आहे, माझं फेवरेट क्राफ्ट आहे. तुम्हाला खूप आवडलं आहे बघा, खूप सुंदर वाटतं. हे पण मी एखाद्या पृष्ठाच्या साह्याने केलं आहे. यासाठी पण MDF बोर्डचा यूज नाही केला आणि यासाठी ॲक्रेलिक कलर यूज केले, पण दिसायला खूप सुंदर दिसतं. अशाच प्रकारे आपण आज हे लोटसचं हँगिंग लोटसचं हँगिंग छानसं कॉर्नर डेकोर करणार आहोत विदाउट MDF बोर्ड, विदाउट कलर अँड विदाउट क्ले. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट. इफ यू लाईक दिस वन, बोथ आर. जर तुम्हाला एलिफंटची लिंक हवी असेल तर मी कमेंटमध्ये करते, डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हाला आवडेल. हे खूप सुंदर आहे, खूप छान वाटतं. तुमच्या घराची शोभा, तुमच्या लिव्हिंग रूमची शोभा 101% वाढेल. जर तुम्हाला क्राफ्ट आवडत असेल तर तुमच्या घरात हे नक्की हवं. खूप जास्त सुंदर वाटतं. दोघं मीच केले, पण दिस वन इज माय फेवरेट. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही हे नक्की करा, खूप छान वाटतं. ओके, चला तर फ्रेंड, बघा किती सुंदर दिसतंय. खूप छान, खूप मस्त आणि एक्स्ट्रीमली प्रीमियम टेक्स्चर, असं खूप मस्त. चला तर मग मी हे कसं पृष्ठ घेतलं आहे, जी डायरी होती त्याची पृष्ठ काढून घेतलं आणि त्याच्यावर लोटस ड्रॉ करून घेतलं. मी आधी पेपरवर ड्रॉ करून घेतलं आणि कट करून घेतलं. आता हे आपण सेम पृष्ठावर कट करून घेऊया. माझा पृष्ठ थोडा जाड आहे, जर तुमचा बारीक असेल तर तुम्ही डबल पृष्ठ घेऊन मास्किंग टेपच्या साह्याने पूर्ण कव्हर करून घ्या. अशा प्रकारे आपण हे तयार करून घेऊया. आपला लोटस काढून झाला आहे. आता आपण बॉर्डरसाठी एक दोरी यूज करणार आहे. ती दोरी मी 7000च्या हेल्पने पूर्ण स्टिक करून घेते. हा खूप छान आहे, खूप इझिली स्टिक होतं आणि खूप जास्त महागही नाही आहे. मी 120 रुपीजमध्ये 2 मिळाले मिशोवर. जर तुम्हाला हवी असेल तर मी लिंक मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते. खूप छान ग्लू आहे, क्राफ्टसाठी तर खूप मस्त पुरेपूर पैसे वसूल असा ग्लू आहे. जर तुम्हाला हवा तर मला लिंक करा, मी तुम्हाला शेअर करते. अशा प्रकारे आपली पूर्ण बॉर्डर रेडी झाली आहे. आता आपण यूज करणार आहे रांगोळी. त्यासाठी आधी फेविकॉल, आपण जर फेविकॉल घेत असलो त्यात फक्त 1% खूप कमी पाणी टाकून ब्रशच्या हेल्पने पूर्ण खाली आधी लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे छानपैकी. पूर्ण कानाकोपरा टाकून पूर्ण अशी छानशी रांगोळी टाकून घेऊया. तुम्हाला एका कलरचं हवं तर एक कलरचा तुम्ही यूज करू शकता. फ्रेंड्स, आता सुरू होणार आहे संक्रांत. संक्रांत म्हटले की बायांची लगबग हळदी कुंकासाठी. जर तुम्हाला हळदी कुंकूसाठी स्पेशल तुम्हाला काही वाण बनवायचं असेल, घरी हँडमेड रांगोळी वगैरे असे आपण सीझन बनवणार आहे, 10 सीझन. जर तुम्हाला आवडत असेल, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही वेगळे हळदी कुंकासाठी आपण वाण घरच्या घरी आणि समथिंग डिफरंट काहीतरी खूप छान असे स्पेशल
आपण वाण तयार करूया. जर तुम्हाला इच्छा असेल, आवडत असेल तर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ माझे आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकता. ओके फ्रेंड्स, आता आपण पूर्ण पाकळ्यांमध्ये कलर भरून घेतला आहे. आता ब्लॅकच्या साह्याने आपण बॉर्डर करून घेऊया. फक्त आपण ब्लॅक कलर बोटावर घेऊन या दोरीवर आपल्याला फक्त लावून घ्यायचं आहे. छानशी इझिली 1 सेकंदमध्ये बॉर्डर रेडी होऊन जाते. चला तर मग आता आपण सेम ग्लूच्या साह्याने याच्यावर मिरर स्टिक करून घेणार आहोत. खूप लवकर मिरर स्टिक होतात. आणि जर तुम्ही बघितली जी प्रोसेस, पहिला कलर भरल्यावर त्याला टिश्यू पेपरच्या साह्याने, पहिल्या रांगोळी भरल्यावर टिश्यू पेपरच्या साह्याने थोडं टॅप करून पुन्हा रांगोळी टाकून आणि मग त्याच्यावर परत फेविकॉलचं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि परत दाबायचं आहे, जेणेकरून हे छानसं पॅक बसतं. आणि सपोज ते पडलं एखाद्या वेळेस, आपलं हँग केलेलं पडलं तरी त्याला काही फरक पडत नाही. अशा प्रकारे मी पूर्ण मिरर स्टिक करून घेतले आहे. आपलं लोटस रेडी आहे. आता आपण लटकन तयार करणार आहे. त्यासाठी आपण हे मोठे पल, लटकन, घंटी जे आपल्याला अवेलेबल आहे ते मी यूज करणार आहे आणि एका दोऱ्यात ओढून यासाठी लटकन तयार करणार आहे. जर हे सर्व नसेल, जर तुम्हाला इझिली करायचं असेल, हे अवेलेबल नसेल घरात, तर तुम्ही साधं लोकरपासून लटकन तयार करू शकता. जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलं आहे, लोकरपासून लटकन तयार केली आहे. ती पण खूप इझी आहे. सिंपल 2-4 मणी ओढून खाली लोकरची लटकन लावून घ्यायची. ते पण खूप सुंदर दिसतं, पण माझ्याकडे मणी अवेलेबल होते म्हणून मी समथिंग डिफरंट, माझ्या घरात दोघं सेम लटकन झाले असते त्यासाठी मी ही थोडी वेगळी लटकन यूज केली. त्यासाठी मिरर फ्रेम मिळतात, हे जनरल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होतात, ते यूज केलं. हे बघा, हे लोकर आहे ना, हे लोकरची लटकन तयार केली आहे. तुम्ही सर्वीकडे हे यूज करून छान वाटेल. हे पण सेम वरचे कलर आपण मॅच करून घ्यायचं, सुंदर वाटेल. अशा प्रकारे मी हे लटकन तयार करून घेते आहे आणि याला छानसं पॅक करून घेऊया. हे तुम्ही बाजूला बघू शकता. मी तुम्हाला एक दाखवलं आहे ते कसं इझिली मी सिंपल लोकरपासून तयार केलेलं लटकन लावले आहेत तिथं. ओके, एलिफंट क्राफ्ट जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं त्याची लिंक मी आय बटनमध्ये मेन्शन करते आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.